अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअर स्ट्राईक केलाय। पाकिस्तानकडून रहिवासी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आलं। पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आणि रहिवासी भागांवर बॉम्बचा वर्षाव केला। यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पाकिस्तानच्या या एअर स्ट्राईकवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। याच दरम्यान पाकिस्तानकडून पुन्हा नापाक हरकत सुरू आहे। काबूलमधील दहशतवाद्यांच्या स्थळावर हल्ला केला असून रुग्णालयांवर हल्ला केला नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतोय। अफगाणिस्तान खोटं बोलत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केलाय। रुग्णालय आणि रहिवासी भागात हल्ला केल्याचा अफगाणिस्तानचा दावा पाकिस्ताननं फेटाळून लावलाय। हा दावा खोटा असून जनमताची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने करण्यात आला असं पाकिस्ताननं म्हटलंय। काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आलं नसल्याचं पाकिस्ताननं स्पष्ट केलंय। पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की या हल्ल्यामध्ये अफगाण तालिबानच्या लष्करी तळांना आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पायाभूत सुविधांना अचूकपणे लक्ष्य करण्यात आले, ज्यात तांत्रिक उपकरणं आणि दारुगोळ्यांच्या गोदामांचा समावेश होता। या ठिकाणांचा वापर निष्पाप पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध केला जात होता असंही पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलंय। पाकिस्तानी लष्कराने काबूलमधील 5 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला। यामध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250हून अधिक लोक जखमी झाले। काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे संरक्षण मंत्रालय आणि मुख्यालयाजवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेलं होतं। तसंच राष्ट्रपती भवनालगतच्या निवासी भागांतूनही आगीचे प्रचंड लोळ उठत होते।